पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर सततधार पावसाची गेल्या 8 दिवसापासून सुरुवात चालू झाल्यामुळे आज आपण पाहतोय की भोर तालुक्यात असलेलं नीरा देवघर धरण आहे ते आज पूर्ण क्षमतेने भरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे बघाल की नीरा देवघर धरण आज पूर्ण क्षमतेने भरलेले आहे। नीरा धरणाच्या 2 दरवाज्यातून वक्राकार दरवाज्यातून आज पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या अतिशय सुंदर विहंगम दृश्यामुळे आज काही पर्यटकही इथे आलेले दिसतात। नीरा देवघर धरण हे नीरा नदीवर बांधलेलं आहे। भोर महाड रस्त्यावरती असलेलं हे नीरा देवघर धरण नीरा नदीवर बांधलेलं आहे। आता या धरणाच्या दोन्ही दरवाजामधनं साधारणतः 1550 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याचं आपल्याला दिसत आहे आणि या धरणाला असलेलं जे पॉवर हाऊस आहे विद्युत निर्मिती केंद्र या ठिकाणावरून साधारणतः 750 क्युसेक्सचा विसर्ग आपल्याला पाहायला मिळत आहे। नीरा देवघर ह्या धरणातलं पाणी हे नीरा नदीच्या माध्यमातून असलेल्या केरळच्या माध्यमातून हे फक्त भोर तालुक्याला किंवा पुणे जिल्ह्यालाच मिळतं असं नाही तर शेजारी असलेला सातारा जिल्हा आणि आपण पाहत असाल तर सोलापूर जिल्ह्याला सुद्धा या धरणाच्या पाण्याचा उपयोग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पाणी नीरा देवघर धरण साधारणतः 99 ते 2000 साली बांधलं गेलेलं हे धरण आहे आणि भोर तालुक्यात असलेल्या घाट माथ्यावरती हे धरण असल्यामुळे त्या भागामध्ये सतत पावसाचं प्रमाण असतं आणि त्यामुळे हे धरण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मात्र लवकर भरलेलं आहे। गेल्या वर्षी या धरणाची क्षमता या धरणाचं आजच्या तारखेला 88% भरलेलं होतं। यावर्षी मात्र हे धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100% भरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।